हाय हॅलो गुड मॉर्निंग। आज आहे महाशिवरात्री। सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आमच्याकडे विशेष असं महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी मोठं फंक्शन आहे। सो मी ते लगेचच सांगत नाही तुम्हाला, ते बघण्यासाठी व्लॉग पूर्ण बघा। तर सर्वप्रथम मी मस्त अशी महादेवाच्या पिंडीची पूजा करते। आमच्याकडे देवाऱ्यामध्येच आहे, सो आज वेळ कमी आहे, सो मी घरातच करते। बघा तुम्ही। छान मस्त अशी महाशिवरात्रीची सुरुवात देवाच्या पूजनाने करूया आपण। इकडे मस्त असं आज महाशिवरात्री असो स्पेशल असं जे काही आपला म्हणजे अभिषेक करतो आपण। सो माझ्याकडे वेळ नव्हता, आम्हाला गावाला जायचं आहे। सो मग मी घरातच जी आपली महादेवाची पिंड आहे तिची मस्त असं पंचामृताने मस्त अभिषेक केला। मस्त सर्व सोबतच देवांना पण अभिषेक केला असं म्हणू शकतोच आपण। सगळ्यांनाच तशी देवांना अंघोळ घातली, मस्त असे सगळी देवपूजा क्लीन केलं सर्व काही, आणि छान सकाळचं प्रसन्न वातावरण, देवाची पूजा केली। पूजा ही नेहमी आधी दिवा लावूनच केली जाते। सो इकडे मी पण दिवा लावला अगोदर, आता पूजा करते। सो मग यानंतर ना आम्ही निघतोय ओतूरसाठी। तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे, कोणाचं तरी लग्न जमतंय, तर कोणाचं हे तुम्हाला समजेलच पुढे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही तुमची महाशिवरात्री कशी सेलिब्रेट केली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीचे फॅमिली मेंबर्स दिसत नाही आहे, कारण की ते सर्व गेलेले अगोदरच ओतूरला, तर मी आणि हेच थांबलेलो आहे। सो आम्ही पण घरातली सर्व काही कामे आवरून निघतोच आहे आता ओतूरसाठी। सो बघत राहा तुम्ही व्हिडिओ। तर आज पहिल्यांदाच म्हणजे आणि मी गाताशिवाय राहिलेलो आहे। खरं तर आम्हाला करमतच नव्हतं, मनही भरून आलेलो, पण आईंचं असं म्हणणं होतं की तिलाही सवय लागली पाहिजे। सो पहिल्यांदाच ती गेली ओतूरला, आणि विशेष म्हणजे आम्हाला नाही करमलं, पण तिला छान करमलं, तिने चांगली राहिली। तसे आम्ही कॉल्स वगैरे केलेच तिला, व्हिडिओ कॉल, तर तिला जास्त आनंद झालेला। आणि अर्थात आपलं गाव म्हटल्यावरती सर्वांना उत्सुकता आनंद हा असतोच, तसंही तिचं ओतूर मला जायचं। सो मग ती गेली ओतूरला, आणि मीही ऑफिसला जाते। सो तिलाही ती सवय लागलेली आहे माझ्याशिवाय राहायची, उलट ती माझ्याशिवाय खूप छान राहते आता। आणि मुलं खरंच आईजवळ जास्त चिडचिड करता हे तर समजलंच आहे, कारण की ती चांगली राहते माझ्याशिवाय। असं देवपूजा करून पटपट आवरून मलाही निघायचं आहे। सो तुमच्यासोबत बाकी काही मी करतेच आहे तसं शेअर, सो व्हिडिओ बघत राहा।
सो मी बोललेली तुम्हाला आमच्याकडे काहीतरी प्रोग्राम आहे, आमच्या घरातलाच आहे ओतूरला. सो आम्ही निघालोय आता तिकडे. बघत राहा तुम्ही नेमका काय प्रोग्राम आहे. स्टे ट्यून. या ठिकाणी निघालेलो आहे आम्ही. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा मग रात्रीपासनं तुम्हाला दिसत पण नाही बाकीचे गाथा वगैरे. सो ते गेलेले आधी पुढे, आई पप्पा ते सर्व, ताई दादा. आता आम्ही दोघे निघतोय, काही कामामुळे आम्ही थांबलो होतो. इकडे गावाला जाताना ओतूरवरनं मस्त आम्ही मार्कंडेय ऋषींचं दर्शन घेतलं. मस्त महाशिवरात्रीच्या दिवशी खूप जास्त गर्दी होती. तुम्हालाही मार्कंडेय पर्वत या अगोदर मी या व्हिडिओ दाखवलेला आहे. 3 डोंगर चढून जाऊन तो वरती आहे आणि सप्तशृंगी गडाच्या तिथेच आहे. आणि तुम्हाला लास्ट टाइम बोलली होती तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. सो बघा इकडे बांधकाम चालू झालेलं आहे. नक्की काय होणार आहे इथे हे सर्व तुम्हाला इन डिटेल मी करेलच शेअर. आलोय आता आम्ही इकडे ओतूरला. तर काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला समजेलच. इकडे पाहुणे आलेले, त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आहे. सो सर्वप्रथम पाहुण्यांचा चहा पाणी झाला, नंतरनं त्यांना सर्वांना फराळ दिलं. तर हे सर्व पाहुणे आलेले आहेत आमच्या गोलूदादांना बघण्यासाठी. जर सर्व काही ठीक असेल तर लगेच सुपारी फोडणार आहे. इकडे आमच्या मनीषा आत्या, ज्या की सर्वांसाठी गरम गरम खिचडी परतवत आहे साईड बाय साईड. आम्ही सर्वांना वाढतोय. वाढून झाल्यानंतरनं शेवटी आम्ही मस्त जेवण केलं. असा काही होता, सॉरी फराळ असा काही होता हा मेन्यू. सर्व काही मोठ्यांचं बोलणं झालेलं. सो आधी मुलगी बघून आलेले आणि ते का सर्व काही मुलाचं घर बघायला आले होते. सर्व काही ठीक असणार तर मग सुपारी फोडणार होते. सो मग इकडे सर्व काही आवडतंय. मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. सो मग चाललंय सुपारी फोडून घ्यायचं. घरातल्या घरात का असे ना लग्न पक्का करायचं. आणि विशेष म्हणजे खूप चांगला मुहूर्त होता हा. महाशिवरात्री ह्या दिवशी शंकर आणि पार्वतीचा शुभविवाह झालेला आहे. सो मग चांगलं वाटलं सर्वांना. आणि मग इकडे लगेचच सर्वांनी पटापट झटपट निर्णय घेतला. जे कोणी होते त्यांच्यामध्येच मस्त अशी सुपारी फोडून घेतली. लग्नाची डेट ही ऑलमोस्ट आय थिंक झाली आहे फिक्स. सो मी करेलच ते तुमच्यासोबत लवकर शेअर. सो तुम्हालाही बघायला मिळणार आहे खूप छान असं तिकडच्या पद्धतीतलं लग्न. खूप छान म्हणजे सर्व देवाचेही कार्यक्रम, म्हणजे आम्ही जागरण गोंधळ पण करणार आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेलच. कसं होतं आहे तिकडचं लग्न हेही तुम्ही बघतच राहा. आणि खूप छान व्लॉग असणार आहे, तेही मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी लगेचच जी कोणी माझी छोटी जाव आहे ती नाही दाखवत आहे, कारण की सस्पेन्स राहणार आहे थोडासा. लवकरच तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघत राहा तुम्ही. इकडं मस्त दोघंही मामा म्हणजे माझे जे भाऊ आहे तेच बसलेले, तर म्हणजे नंदई ते सुपारी फोडायला तेच झालेले मामा, जे कोणी अवेलेबल नव्हतं त्यांच्या साईडने. सो मग त्यांनी दोन्हीकडचे जे जावई होते तेच मामा झालेले. आणि त्यांनी मग सुपारी फोडली सर्वांच्या सहमतीने. इकडे सुपारी फुटतीये. मस्त दोन परिवार आता परत एकदा एकत्र होत आहे. परत एकदा म्हणजे एकदाच. हिरण्यगर्भ समावर्तदाग्रे भूतस्य जातः पतिरेकासी तस्य दातः रूपैकमानिकसमे देवाय एक छोटी डिश वाटी घ्या, काहीतरी सुपारी गोळा करा. इथेही माझी नणंद आणि हे नंदई भाऊ हे दोघंही बसलेले पूजेसाठी.
बघू शकता तुम्ही असं काही घरातल्या घरातच छोटा मस्त छान असा प्रोग्राम. त्या अगोदर मी तुम्हाला ओतूरचं हे घर दाखवलेलं आहे व्हिडिओ थ्रू, पण आता पण थोडंसं रिनोव्हेशन केलं आहे लग्नामुळे. तोही व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की काय रिनोव्हेशन केलं, नेमकं काय काम चालू आहे. इकडे मग मुलीला साडी वगैरे सर्व काही जे दिलं जातं ओटी भरण वगैरे ते दिलं. आणि इकडे दोन्ही साईडचं म्हणजे तोंड गोड करण्यात आलं. लग्न पक्कं होतं आहे. सो मग मस्त छान असं सर्व एन्जॉय घेत होते. मस्त असं असतं ना ते सोयरीक भेट वगैरे. सो मग ही ती भेट. आणि इकडे मस्त अशी गाथा बघा तुम्ही अंगठी घेऊन येते त्यांच्यासाठी. मस्त असं नंतर ना केक कापला, वेळेवरती ठरलं. सो मग ज्या अवेलेबल होता पटकन मिळाल्या त्या रिंगमध्येच रिंग एक्सचेंज केल्या. छान असा केक कट केला सर्व. सो आम्ही म्हणजे आधी व्हिडिओ काढणार होतो जेव्हा ही साडी मी घातली आणि ताईंनी ती, पण बिंग सुना आम्हाला तो वेळच मिळालेला नाहीये. सो ह्या त्यांनी नेसवलेल्या साड्या त्याच्यावरती मग आम्हाला आत्ता कुठेतरी पाहुणे जात आहे, वेळ मिळतोय आणि आम्ही इकडे व्हिडिओ काढतोय. सो तुमच्यासोबत शेअर करतोय. बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर साड्या, सुंदर सुंदर साड्या. सो असा काही झालेला आहे एंगेजमेंटचा म्हणजे छोटासा सुपारीचा प्रोग्राम. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.